Dear friends, next article is process of recombinant DNA technology. जेनेटिक इंजिनिअरिंगची प्रोसेस नेमकी कशी करायची. आपण आतापर्यंत वेगवेगळे टूल स्टडी केले. आता आपल्याला प्रोसेस स्टडी करायची आहे. यामध्ये खालील प्रमाणे स्टेप्स आहेत. आयसोलेशन ऑफ जेनेटिक मटेरियल और डोनर डीएनए. फॉरेन डीएनए अलिन डीएनए आयसोलेट करणं फर्स्ट स्टेप आहे. देन सेकंड स्टेप कटिंग ऑफ डीएनए ॲट स्पेसिफिक लोकेशन्स विथ द हेल्प ऑफ restriction endonuclease. Amplification of gene of interest by using PCR technique. जर आपल्याला गरज असेल तर तो जीन एम्प्लिफाय करायचा आहे PCR टेक्निकच्या साहाय्यानं. Insertion of recombinant DNA into host cell. होस्ट मध्ये तो इन्सर्ट करायचा आहे रिकॉम्बिनंट डीएनए. ऑब्टेनिंग फॉरेन जीन प्रोडक्ट अँड डाउनस्ट्रीम प्रोसेसिंग. अशा प्रकारच्या स्टेप्स यामध्ये फॉलो केल्या जातात. आयसोलेशन ऑफ genetic material or donor DNA or gene of interest allele DNA isolate करणं. तर याच्यासाठी आपण काय करणार. समजा आपल्याला एखाद्या बॅक्टेरियल सेल कडनं जीन आयसोलेट करायचा असेल तर पहिलं काम करणार ते बॅक्टेरियल सेल ओपन करायची. त्या बॅक्टेरियल सेलचा वॉल डिझॉल्व करणार एन्झाईम वापरा, लायसोझाईम. जर ही प्लांट सेल असेल तर त्या प्लांट सेलचा वॉल डिझॉल्व करण्यासाठी सेल्युलेज आणि पेक्टिनेज एन्झाईम वापरले जातात. जर फंगल सेल असेल तर कायटिनेजचा वापर होतो. आणि जर ॲनिमल सेल ओपन करायची असेल त्या ॲनिमल सेल मधला जीन काढून घ्यायचा असेल तर प्रोटीएज आणि लायपेज. या एन्झाईमचा वापर करून त्या सेलचे मेम्ब्रेन किंवा वॉल जे आहे ते आपण डिझॉल्व करतो. आणि डिझॉल्व केल्यानंतर त्या सेलचा जो क्रोमोसोम त्या सेलमध्ये जे आहे ते आयसोलेट करणार. तेव्हा पहिली स्टेप हीच आहे की ज्या सेल मधून आपल्याला क्रोमोसोम काढून घ्यायचा आहे, आयसोलेट करायचा आहे, वेगळा करायचा आहे, त्या सेलला ट्रीटमेंट देऊन वॉल किंवा मेम्ब्रेन डिझॉल्व करा आणि क्रोमोसोम वेगळा करा. आता क्रोमोसोम वेगळा केल्यानंतर इथं ट्रीटमेंट दाखवलेली आहे. क्रोमोसोम वेगळा करा. क्रोमोसोम वेगळा केल्यानंतर
त्याच्यामध्ये आता DNA, RNA सगळे बाकीचे कंपाऊंड्स आहेत ना, DNA असणार, RNA असणार, प्रोटीन असणार, लिपिड असणार, तर इतर कंपोनंट आयसोलेट केले पाहिजेत. RNA removed by treating ribonuclease, proteins removed by protease, and other molecules removed by appropriate treatment. When chilled ethanol is added, the purified precipitate of fine threads of suspension get available. चिल्ड इथेनॉलची ट्रीटमेंट दिली तर आपल्याला प्रेसिपिटेट मिळतात या डीएनएचे. कारण बाकीचे सगळे कंपोनंट आपल्याला वेगळे करायचे आहेत आणि फक्त डीएनए मिळवायचंय, म्हणून ही ट्रीटमेंट दिली पाहिजे. आणि जे सेपरेट झालेलं डीएनए आहे ते अशा प्रकारे आपल्याला दिसेल. This separated DNA, purified DNA, is incubated with restriction enzymes. आता आपण DNA आयसोलेट केलं. आता त्यामधला पर्टिक्युलर जीन कट करून वेगळा करायचा असेल तर रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसचा वापर आपण करणार आणि ते एन्झाईम पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स 6 बेस पेअर तिथं आहेत पर्टिक्युलर, त्याच्यामध्ये कट पर्टिक्युलर लोकेशनला कट घेणार, रिस्ट्रिक्शन एन्झाईमचा वापर करून डीएनए कट केला जातो. या डीएनएचे तुकडे तुकडे होणार. ॲज अ रिझल्ट डीएनए डायजेस्ट. DNA fragments are separated by technique called gel electrophoresis. इथं आपण रिस्ट्रिक्शन एन्झाईमचा वापर करून DNA चे तुकडे तुकडे करून घेतल्यानंतर आता आपण इथं काय करणार आहे, जेल इलेक्ट्रोपोरोसिसचं टेक्निक वापरणार आहे. त्याच्यामध्ये जे सॅम्पल आहे DNA चे तुकडे डायजेस्ट केलेले, डीएनए रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसची ट्रीटमेंट दिलेलं जे डीएनए आहे त्या डीएनए इथं वेल्समध्ये ॲड करायचं. यामध्ये जेल ॲड करा, ॲग्रोजेल ॲड करा आणि याला इलेक्ट्रिक करंट चालू करा. जे डीएनएचे तुकडे लहान असतील ते जास्त पुढं जातील, जे मोठे असतील ते इथं राहतील, पुन्हा मोठे त्यापेक्षा इथं, त्याच्यापेक्षा मोठे इकडं, त्याच्यापेक्षा मोठे इकडं, अशा प्रकारे. कारण आपल्याला माहिती आहे डीएनए निगेटिव्ह चार्ज आहे, त्यामुळं पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रोडकडं अट्रॅक्ट होणार आणि त्याच्यामुळं एका लाईनमध्ये तुकडे 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 सेपरेट झालेले दिसतात. या दुसऱ्या लाईनमध्ये तुकडे सेपरेट झालेले दिसतात. तिसऱ्या लाईनमध्ये तुकडे सेपरेट झालेले दिसतात. जे स्मॉलर फ्रॅगमेंट्स आहेत ते जास्त मूव्ह होतील आणि लार्जर फ्रॅगमेंट कमी मूव्ह होतील. अशा प्रकारे ॲग्रोजेल इलेक्ट्रोपोरोसिस इथं ॲक्च्युअल दाखवलेलं आहे इन्स्ट्रुमेंट त्याचं. याच्या सहाय्यानं डीएनएचे तुकडे सेपरेट करून घ्या. सेपरेट करून घ्यायचे हे डीएनए वरती निगेटिव्ह चार्ज आहे, सो इट मूव्स टुवर्ड्स ॲनोड. ॲनोड करत त्याची मोमेंट होणार आहे. DNA fragments are separated according to their size through the sieving effect of agarogel polymer from seaweed आपण मिळवतो. Smaller side fragment move farther. This process is repeated with the vector DNA also. Vector DNA साठी सुद्धा ही प्रोसेस रिपीट करा. हे डीएनएचे तुकडे करून घेतल्यानंतर ॲग्रोजेल इलेक्ट्रोपोरोसिसच्या टेक्निकनं ते रन करून घ्या.
सेपरेट करा. डीएनए फ्रॅगमेंट्स कॅन ब्राईट ऑरेंज कलर्ड. कशामुळं दिसतात ते कलर्ड? तिथं स्टेन वापरा. इथिडियम ब्रोमाइड स्टेन वापरल्यामुळं त्यांना बँड्स दिसतात. अँड एक्सपोज टू यूव्ही रेडिएशन असे बँड आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. इथिडियम ब्रोमाइड हा डाय तिथं वापरला जातो, त्यामुळं कलर येतो. डीएनए बँड्स आर कट आउट फ्रॉम ॲग्रोजेल. त्या ॲग्रोजेल पासून डीएनए बँड कट करून घ्यायचे. त्या प्रोसेसला म्हणायचं इलोजन. The cut out gene of interest from source of DNA and cut vector. आता काय करायचंय पहा. हा आहे जीन ऑफ इंटरेस्ट, आपण वेगळा करून घेतलेला आहे. डोनार डीएनए. त्याच रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसच्या मदतीनं आपण प्लाझमिडला सुद्धा कट करणार आणि मग या दोघांना जोडून घेणार आणि बनणार रिकॉम्बिनंट डीएनए. हा बनणार रिकॉम्बिनंट डीएनए. हा आहे जीन ऑफ इंटरेस्ट किंवा अलाइन डीएनए. आणि हा आहे प्लाझमिड. प्लाझमिड त्याच रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसनं कट करून घेतल्यानंतर तो जोडून घ्यायचा. डीएनए लायगेजच्या मदतीनं जोडायचा आणि आपण मिळवणार इतर रिकॉम्बिनंट डीएनए. त्याला आर डीएनए किंवा चिमेरिक डीएनए अशी पण नावं दिलेली आहेत. अशा प्रकारे आपण रिकॉम्बिनंट डीएनए मिळवतो. रिकॉम्बिनंट डीएनए कसं मिळवलं? आत्तापर्यंत काय केलं? ज्या सेल पासून आपल्याला डोनार डीएनए, पॅसेंजर डीएनए, जीन ऑफ इंटरेस्ट, अलिन डीएनए मिळवायचंय, ती सेल वेगळी केली. त्याच्यातून डीएनए वेगळं केलं, त्याच्यातून बाकीचं मटेरियल वेगळं करून घेतलं. डीएनए वेगळं केलं, त्याला रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसच्या साह्यानं कट करून घेतलं आणि त्यालाच आपण जीन ऑफ इंटरेस्ट किंवा अलाइन डीएनए किंवा फॉरेन डीएनए, पॅसेंजर डीएनए, डोनार डीएनए अशा नावानं ओळखतो. त्याच एन्झाईमच्या मदतीनं आपण प्लाझमिड सुद्धा कट करून घेतला आणि डीएनए लायगेजच्या मदतीनं जोडून घेतलं. इथं मिळालं रिकॉम्बिनंट डीएनए, दॅट इज व्हेइकल डीएनए प्लस डोनार डीएनए. याला आपण म्हणतो काय? रिकॉम्बिनंट डीएनए किंवा चिमेरिक डीएनए. ही प्रोसिजर करून आपण हे सर्व केलेलं आहे. त्यानंतर हे डीएनए आपल्याला ॲम्प्लिफाय करायचं. याच्या झेरॉक्स कॉपीज काढल्यासारखं आहे. ज्याप्रमाणे आपल्याकडं झेरॉक्स मशीन असते आणि हजारो लाखो कॉपीज आपण त्याच्यावर काढू शकतो, तशाच प्रकारे डीएनएच्या कॉपीज करण्याचं मशीन इथं आहे, पीसीआर. त्याच्या साह्यानं आपण ॲम्प्लिफिकेशन करू शकतो.
PCR टेक्निकचे डिटेल्स आपण स्वतंत्र आर्टिकल म्हणून PCRचा शेवटी स्टडी करू. फक्त आता सध्या एवढंच लक्षात घ्या की PCRच्या मदतीनं आपण ॲम्प्लिफिकेशन करून घेतोय. आणि PCRच्या मदतीनं आपण ॲम्प्लिफिकेशन केल्यानंतर रिन्सर्शन ऑफ रिकॉम्बिनंट DNA इनटू होस्ट सेल, ते रिकॉम्बिनंट DNA आता होस्ट सेल मध्ये इन्सर्ट करायचं. Using any method, ligated DNA introduced into recipient host cell take up DNA from surrounding. If recombinant DNA bearing ampicillin resistant gene is transferred into E. coli cells, the host cell becomes ampicillin resistant cells. If transformed cells are spread on agar plate containing ampicillin only, transformants will be grow and untransformed recipient cells die. आपण इन्सर्शनल इनॅक्टिव्हेशन स्टडी केलंय. या ज्या सेल्स आहेत ट्रान्सफॉर्म्ड आणि नॉन ट्रान्सफॉर्म्ड सेल्स आता सेपरेट करायच्या आहेत. तर न्यूट्रिएंट मीडियम घ्या, त्यामध्ये ॲम्पिसिलिन टाका. ज्या सेल्सकडे ट्रान्सफॉर्म्ड सेल्स असतील त्यांच्याकडे ॲम्पिसिलिन रेजिस्टंट जीन आहे, त्यामुळं ॲम्पिसिलिन टाकल्यानंतर सुद्धा त्या सेल्स सर्वाइव्ह होतील. आणि त्याच्या कॉलनीज तयार होतील. यांना ट्रान्सफॉर्मंट सेल्स म्हणतो. आणि ज्या सेलमध्ये ॲम्पिसिलिन रेजिस्टंट जीन नसेल त्या सेल मरतील, कारण ॲम्पिसिलिन अँटीबायोटिक त्या कल्चरमध्ये आपण टाकलेलं आहे. आता आपल्याला इथं मिळालेल्या आहेत ट्रान्सफॉर्म्ड सेल्स. पुढची स्टेप, ऑब्टेनिंग द फॉरेन जीन प्रोडक्ट. The ultimate aim of recombinant DNA technology to produce desirable protein. जो जीन आपण फॉरेन DNA आणलेला आहे, इथं होस्ट सेल मध्ये आपण इन्सर्ट केलेला आहे, त्या जीनचं एक्सप्रेशन म्हणजे पर्टिक्युलर टाईपचं प्रोटीन बनवणं. तो सिस्ट्रॉन आहे, त्याच्यामुळं पर्टिक्युलर टाईपचं प्रोटीन बनवणार. If protein encoding foreign gene is expressed in heterologous host, it is called as recombinant protein. जो फॉरेन DNA आपण होस्ट मध्ये इन्सर्ट केला, आता तो एक्सप्रेस होण्यासाठी आपण एक्सप्रेसिंग काही सिक्वेन्स ऍड करतो आणि तो जीन एक्सप्रेस होणार, प्रोटीन बनवणार. आणि ते जे प्रोटीन आपल्याला मिळेल त्या प्रोटीनला आपण म्हणतो रिकॉम्बिनंट प्रोटीन. The cells of foreign gene can be grown in laboratory. The cultures are used to extract desired protein and purify using separation techniques. जो फॉरेन जीन असलेला या मायक्रो ऑर्गॅनिझमचा ग्रुप आहे, ट्रान्सफॉर्मंट सेल्स आहेत, त्यांचं कल्चर आपण करणार
आणि त्यांच्या कल्चरमध्ये आपण त्यांच्यापासून प्रोटीन्स मिळवणार, प्रॉडक्ट आपला मिळवणार आणि तो सेपरेट करून घेणार. द सेल्स कॅन also multiplied in continuous culture system. Here medium is drained out from one side while fresh medium is added from other side. कंटिन्युअस सिस्टीम म्हणजे एका बाजूनं ऍड करायचं कंटिन्युअसली, रिमूव्ह करायचं कंटिन्यू, प्रोडक्ट बाजूला काढून घ्यायचा कंटिन्यू आणि न्यूट्रिएंट मीडियम कंटिन्यू ऍड करायचं. अशा प्रकारे कंटिन्युअस मीडियममध्ये आपण ग्रो करतो आणि त्यामुळं इट मेंटेन्स द सेल्स मोर फिजियोलॉजिकली ॲक्टिव्ह अँड प्रोड्युसेस लार्ज बायोमास, यील्ड्स मोर डिझायर्ड प्रोटीन्स. बायोमास त्यांचं वाढेल आणि मोठ्या प्रमाणावर प्रोटीन्स आपल्याला मिळतील. त्यानंतर ऑब्टेनिंग फॉरेन जीन प्रोडक्ट, याच्यासाठी आपण फर्मेंटर किंवा बायोरिएक्टर्स वापरतो. फर्मेंटर्स किंवा बायोरिएक्टर, these are vessels in which raw material are biologically converted into specific product. जे काही रॉ मटेरियल आपण त्या ठिकाणी वापरतो त्याचं रूपांतर पर्टिक्युलर अशा प्रोडक्ट मध्ये करण्यासाठी मोठ्या ज्या व्हेसल्स वापरल्या जातात त्याला म्हणायचं बायोरिएक्टर्स. मग ते एन्झाइम्स बनवले प्रोडक्ट मिळवले असतील, एन्झाइम मिळवले असतील, मायक्रो ऑर्गॅनिझमचा प्लांट किंवा ॲनिमल सेल पासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट असतील, एन्झाइम्स असतील, अन्य काही प्रोडक्ट असतील मिळवतोय. बायोरिएक्टर्स आर युज्ड टू प्रोड्यूस लार्ज क्वांटिटीज ऑफ प्रोडक्ट. मोठ्या प्रमाणावरती आपल्याला प्रोडक्ट मिळवायचे असतील तर बायोरिएक्टर वापरले पाहिजेत. They can process 100 to 1000 liter of culture. They provide optimal growth conditions, temperature, pH, substrate, salt, vitamin, oxygen to get desired product. जो बायोरिएक्टर तुम्ही यूज करणार आहात, एक व्हेसल आहे ज्या ठिकाणी टेम्परेचर ऍडजस्ट केलेलं आहे, पीएच ऍडजस्ट केलेला आहे, मायक्रो न्यूट्रिएंट्स तिथं लागणार आहेत त्यांचं ऍडजस्टमेंट केलेली आहे, सबस्ट्रेट ऍडजस्ट केलेला आहे, सॉल्ट ऍडजस्ट केलेला आहे, विटामिन्स ऍडजस्ट केलेले आहेत, त्यानंतर एरिएशन प्रॉपर ऍडजस्ट केलेला आहे आणि त्यामुळं आपल्याला गुड क्वालिटीचा प्रॉडक्ट मिळतो. Most commonly used bioreactors are stirring type, stirred tank reactor. इथं दाखवलेला आहे stirred tank fermenter. It is usually cylindrical with curved base and facilitates mixing of reactor content. कर्व्ड असलेला बेस आहे, इथं कर्व्ड बेस असलेला हा रिएक्टर आहे. Stirred tank fermenter facilitates even mixing and oxygen availability. Alternately, air can be bubbled through the reactor. काय आहे या स्टर्ड टँक फर्मेंटर मध्ये? यामध्ये ॲजिटेटर आहे, मिक्स करण्यासाठी सिस्टीम आहे. फोम ब्रेकर्स आहेत, फ्लॅट बेडेड इम्पेलर्स त्याच्यामध्ये असतात आणि ते सतत मीडियम मिक्स करणे, फोम ब्रेक करण्यासाठी ॲजिटेटिंग सिस्टीम त्यामध्ये असते. त्याचबरोबर ऑक्सिजन डिलिव्हरी सिस्टीम त्यामध्ये आहे.
फोम कंट्रोल सिस्टीम त्यामध्ये आहे, टेम्परेचर कंट्रोल सिस्टीम त्यामध्ये आहे, पीएच कंट्रोल सिस्टीम त्यामध्ये आहे आणि सॅम्पलिंग पोर्ट्स त्यामध्ये असतात. पिरियडिक विड्रॉल ऑफ कल्चर, सॅम्पलिंग आपल्याला काढायचं असेल तर, विड्रॉल करायचं असेल तर त्याच्यासाठी पण सिस्टीम यामध्ये आहे. स्टर्ड टँक फर्मेंटर इथं आपल्याला पुन्हा डिटेल बघता येईल. लार्ज स्केल प्रोडक्शन ऑफ प्रोडक्ट नीड कंटेनर. जर लार्ज स्केल वरती आपल्याला प्रोडक्ट मिळवायचा असेल तर त्यासाठी 100 to 1000 लिटर चा कंटेनर आपण वापरतो, त्याला म्हणायचं बायोरिएक्टर. या बायोरिएक्टर मध्ये सर्व कंडिशन्स प्रोव्हाइड करण्याची फॅसिलिटी असते. मोस्ट कॉमन टाइप ऑफ बायोरिएक्टर इज स्टर्ड टँक फर्मेंटर. हा स्टर्ड टँक फर्मेंटर मोस्ट कॉमन आहे. इट इज सिलेंड्रिकल. हा कसा आहे? सिलेंड्रिकल आहे. कर्व्ड बेस आहे इथं, याच्यामध्ये सिलेंड्रिकल आहे आणि कर्व्ड बेस आहे. यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, लक्षात असू द्या. फॅसिलिटेट मिक्सिंग ऑफ रिएक्टर अँड एरिएशन्स. This tank has motor for rotation of rod with blades. इथं मोटार बसवलेली आहे, रॉड आहे आणि या रॉडला ब्लेड बसवलेले आहेत. मिक्सिंग आणि ऑक्सिजन अवेलेबिलिटी या साह्यानं होणार. त्याचबरोबर फोम ब्रेकर ब्लेड्स आहेत वरच्या बाजूला, फ्लॅट ब्लेडेड इम्पेलर्स आहेत लोअर साइडला. अप्पर ब्लेड्स आर युज्ड टू ब्रेक द फोम फॉर एरिएशन, while lower blades impellers are used for mixing. या ज्या अप्पर ब्लेड्स आहेत त्या फोम ब्रेकिंग करण्यासाठी वापरल्या जाणार आणि या ज्या लोअर ब्लेड्स आहेत त्या मिक्सिंग साठी, एरिएशन साठी वापरल्या जाणार. कंट्रोल सिस्टीम इज फिटेड, मेंटेन प्रॉपर पीएच. थर्मामीटर इज फिटेड फॉर टू मेंटेन टेम्परेचर. Fermenter coated for insulation, while inlet we can add the cold water or warm water and remove warm water from outlet and maintain the temperature. इनलेट मधून आपण कोल्ड वॉटर, वॉर्म वॉटर ऍड करणार आणि आउटलेट मधून काढून घेणार. त्याचा उपयोग टेम्परेचर रेग्युलेशन साठी केला जाईल. Many outlets are present for product air. Alternatively, air can bubbled through the reactor. It has oxygen delivery system, sampling ports, so that small volume of culture can be. म्हणजे सॅम्पलिंग पोर्ट आहेत, ऑक्सिजन डिलिव्हरी सिस्टीम त्याच्यामध्ये बसवलेली आहे आणि त्याच्यामुळं स्मॉल स्केलवरती सुद्धा प्रोडक्शन इथं शक्य आहे. त्यानंतर सेकंड टाइप ऑफ फर्मेंटर, स्पार्ज्ड रिएक्टर. मेनी थिंग्स आर सिमिलर टू स्टर्ड टँक फर्मेंटर. बऱ्याचशा गोष्टी इथं सारख्याच आहेत. म्हणजे इनलेट सेम आहे, आउटलेट सेम आहे, पीएच कंट्रोलिंग सिस्टीम आहे, टेम्परेचर कंट्रोलिंग सिस्टीम आहे. बट डिफरन्सेस आर. तो कसा होता? कर्व्ड बेस होता. याचा बेस कसा आहे? फ्लॅट बेस आहे. फ्लॅट बेस आहे. हा कसा आहे? तो ट्युब्युलर होता. हा रेक्टँग्युलर आहे.
हा रेक्टँग्युलर आहे. ॲजिटेटर जो आहे त्याची त्यामध्ये गरज होती, याच्यामध्ये ॲजिटेटरची गरज नाही आहे. ऑक्सिजन बबल जे आहेत ते काम करतात. ऑक्सिजन बबल्स ॲजिटेटरचं काम करतात. ॲजिटेटर इज नॉट युज्ड. बबल्स increase the oxygen transport area. Bubbles increase the oxygen transport area. ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट एरिया बबल्स मुळे वाढतोय. इट हॅज स्पार्जर कंटेनिंग पाईप अँड पोअर्स. इथं पाईप आणि त्याला पोअर्स आहेत एअर आत येण्यासाठी. To maintain aerobic condition, air is added by using sparger and bubbles are formed. इथं एक प्लेट बसवलेली आहे, पाईप आहे, प्लेट आहे, त्याच्यामधून हवा येण्यासाठी होल्स पाडलेले आहेत आणि हवा आल्यानंतर इथं बबल्स तयार होणार आणि हे बबल्स काय करतात, सरफेस फॉर्म्ड ॲट सरफेस लेवलला येणार बबल्स. increase the surface area for oxygen transport. हे बबल सरफेस एरियाला आल्यानंतर त्याच्यामुळं ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट एरिया वाढवला जातो. अशा अर्थानं हा फर्मेंटर महत्वाचा आहे. फर्मेंटेशन केलं, आता प्रोडक्ट वेगळा करायचा आहे. त्या प्रोसेसला आपण म्हणणार डाउनस्ट्रीम प्रोसेसिंग. बायोरिएक्टर प्रोव्हाइड ऑप्टिमल कंडिशन्स. सगळ्या ऑप्टिमम कंडिशन बायोरिएक्टरनं प्रोव्हाइड केल्यात. जो पाहिजे तो प्रोडक्ट आपण मिळवणार आणि तो प्रोडक्ट जो आहे तो वेगळा करायचा. त्याच्यातल्या इम्प्युरिटीज आपण वेगळ्या करू शकतो. ती प्रोसेसेस बिफोर इट रेडी टू मार्केटिंग, इट इज फिनिश्ड ॲक्टिव्ह लॉग और एक्सपोनेन्शियल फेज. वेन प्रोडक्ट इज रेडी टू टेक प्रोडक्ट आउटलेट, आउटलेटमधून तो प्रोडक्ट बाजूला काढायचा. तो सेपरेट केला, एक्स्ट्रॅक्ट केला, प्युरिफाय करा. तो प्रोडक्ट प्युरिफाय करा, प्रिझर्व करा, प्रिझर्वेटिव्ह ॲड करून क्वालिटी चेक करा, तो पॅक करा आणि त्या प्रोडक्टचं मार्केटिंग करा. अशा प्रकारे प्रोसेस आपण जेनेटिक इंजिनिअरिंगची करतो. तेच इथं दाखवलेलं आहे. Series of processing, separation and purification of products after biosynthetic phase. The product is formulated with suitable preservatives such as formulation undergoes clinical trials, strict quality control testing system. सगळं करा, क्वालिटी चेक करा, सर्व काही करा आणि शेवटी त्याचं मार्केटिंग करा. जेनेटिक इंजिनिअरिंगची प्रोसिजर अशा प्रकारची आहे. आपल्याला जेनेटिक इंजिनिअरिंगनं असं काही करता येईल का? So this is about process of genetic इंजिनिअरिंग. बायोटेक्नॉलॉजीची प्रोसेस आणि प्रिन्सिपल याप्रमाणे. PCR टेक्निकचा स्टडी आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये स्वतंत्रपणे करूया.